सगळे आमदार खासदार यांना 5-5 करोड दिले. मी पहिल्यांदा एवढी पारदर्शकता बघतो, नाहीतर मग काय होतं कारण आपले सगळे जे पत्र पाठवले जातात आणि त्याच्यानंतर मग ते नंतर बघू, मग त्याच्या सत्ताधारी किती विरोधी किती हे नंतर ठरवलं जातं. आपण त्याच्यात पारदर्शकता आणली दादा, याबद्दल मनापासून अभिनंदन करतोय. आणि हे सगळं करताना आपण एक पालघर जिल्ह्याचा विचार केला तर वसई विरार हा भाग खूप डेव्हलप आहे, मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत चाललेली आहे. वसई विरार सोडला आणि बाहेर आपण आलो तर साधारणतः 75-80% आदिवासी समाज आहे. आज पालघरमध्ये खूप डेव्हलपची कामं चालू आहे. परंतु ज्याप्रमाणे आपण बोललात की डेव्हलपची कामं किंवा डेव्हलपमेंट तेव्हा सक्सेस होते जेव्हा आपली भावी पिढी म्हणजे आपले विद्यार्थी हे शिक्षण घेतात. तर त्याच्यासाठी माझी एक विनंती आहे की या जिल्ह्यातील खास करून आदिवासी भागातील सगळ्या शाळा या डिजिटल आणि इंग्लिश मीडियम व्हाव्या, अशी एक माझी विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट, खास करून आदिवासी बहुल भागातील जे विद्यार्थी असतात यांना कधी आजार झाला तर हे लोक ज्या आरोग्य केंद्रात जातात, असं या जिल्ह्यातील एकही आरोग्य केंद्र नाही की जे सर्व सुखसोयींनी सुसज्ज आहे. आणि त्याच्यामुळं मग त्या विद्यार्थ्यावर ट्रीटमेंट होत नाही. आणि म्हणून शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आपण असा काही विमा योजना काढा की तो विद्यार्थी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेला तरी त्याच्यावर मोफत इलाज झाले पाहिजे. मग त्याच्यासाठी शासनाने विमा योजना करा, काहीही करा, परंतु हे नक्की करावं असं माझं प्रामाणिक मत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की या जिल्ह्यात UPSC आणि MPSC किती सेंटर आहे, कोणी आहेत त्या संबंधित अधिकारी? बघा, ही आपल्या सगळ्यांसाठी शर्मेची बाब आहे की एकही UPSC MPSC सेंटर जरी एक असेल 2 असतील, परंतु प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी. कारण पुन्हा पुन्हा सांगतो की जर इथले विद्यार्थी आमच्या आदिवासी समाजाचे विद्यार्थी शिकले तरच त्यांची प्रगती होईल, तर तो समाज पुढे जाईल. आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. आणि त्याच्यासाठी आपण एक तरतूद करावी की प्रत्येक तालुक्यात किंवा असा काही एक विभाग निवडा की त्या विभागात UPSC आणि MPSCचे अभ्यासिकेचे सेंटर व्हावे. सर, दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये सर मी सांगू इच्छितो सर, प्रकल्प अधिकारी धामू सर, आमच्याकडे सर टेंभुर्णीला आम्ही एक स्पर्धा केंद्राचं उद्घाटन केलं होते. मागच्या DPC मध्ये माननीय पालकमंत्रीच्या हस्ते ते उद्घाटन झालं होतं. आणि त्या ठिकाणी आम्ही सर आता स्पर्धा केंद्र आणि स्पर्धासाठी काय काय आम्ही नियोजन करू त्याच्या प्रयत्न चालू आहे. सर, दुसरा गोष्ट, प्रकल्प ऑफिस मार्फत IIT JEE आणि NEET हे दोघांच्या कोचिंग प्रायव्हेट संस्था मार्फत दिली जाते. आणि त्याच्यामध्ये सर दरवर्षी जवळपास 25 ते 30 विद्यार्थी JEE मेन्स क्लिअर करतात आणि एकदम ऍडव्हान्स पण क्लिअर करून गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पण ऍडमिशन घेतात. आणि हे सर प्रायव्हेट स्टुडंट्स असतात. सुरेश एक काम करा, आता आपण 2 मिनिटं ऐकून घ्या, माझं मुद्दे मांडा आणि पत्र द्या, ऐकून घ्या. पत्र त्या पत्राच्या मुद्दे मांडतो, मला उत्तर नको, मी फक्त मुद्दे मांड. दुसरी गोष्ट, जेवढ्या आश्रमशाळा आहेत या सगळ्या आश्रमशाळांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातं. विद्यार्थ्यांची गुणवत्ता शिक्षकांकडून तपासली जात नाही. चांगला पोषण आहार मिळावा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तिसरी गोष्ट, आपण मुंबईपासून खूप लागत आहोत, परंतु आजही असे अनेक खेडेपाडे आहेत ज्या गावात रस्ता सुस्थितीत नाही, शाळा नाही, पाणी नाही, वीज नाही. माझं आपल्याला विनंती आहे अध्यक्ष साहेब की आपण या जिल्ह्यातील सगळ्या ग्रामपंचायतींना आवाहन करा की ज्या गावात किंवा ज्या पाड्यात अशा प्रकारची परिस्थिती असेल त्या ग्रामपंचायतीने आपल्याकडे निवेदन द्यावं आणि या कामांना तत्काळ प्राधान्य द्यावं, अशा प्रकारची मी विनंती करतो. आणि दुसरा एक महत्वाचा विषय आहे सर, जल जीवन मिशन योजनेचा. दादा, 8 महिन्यापूर्वी इथं एक जी DPDCची बैठक झाली, त्या बैठकीत जल जीवन मिशन योजनेचा विषय निघाला. दादा, ह्या योजनेमध्ये ह्या जिल्ह्यासाठी साधारणतः 937 करोड मंजूर झाले. तर तेव्हा मागच्या विषय सांगतो, 937 करोड मंजूर झाले आहेत. आणि इथली माहिती घेतली तेव्हा इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं का इथलं काम 25% झालेलं आहे.
म्हणजे साधारणतः 200 करोडचं काम झालं, 200-225 करोडचं असे अधिकारी बोलतात. परंतु प्रत्यक्षात मला जी माहिती मिळाली ते 100 ते 125 करोडचं काम झालेलं आहे आणि दादा त्याच्यात 400 करोडच्या वर बिलं काढलेली आहे. आणि बिलं काढल्यानंतर अधिकाऱ्यांनी हे सगळं झाकण्यासाठी फक्त सगळ्या ठेकेदार मिळून 62 लाखाची फाईन मारली. माझं तर म्हणणं असं आहे, जेवढे ते ठेकेदार असतील यांना तर ब्लॅकलिस्टमध्ये टाका, पण ज्या अधिकाऱ्यांनी बिलं काढली असतील त्यांची तात्काळ चौकशी करा आणि यांना निलंबनाची कारवाई करा. त्याच्यानंतर एक विषय आहे दादा, जरा एक मिनिट मला याच्यावर मला बोलू दे ना जरा. ज्या कॉन्ट्रॅक्टरला काम जे वर्क ऑर्डर दिल्यानंतर त्या कामाचा दर्जा जर अप टू स्टँडर्ड नसेल आणि म्हणून सुरेशची मात्र तुम्ही पत्र द्या, दिलं तुम्हाला ऑथॉरिटीला पत्राची कॉपी मला द्या. त्यांनाही दिलं, मला दिलं. तर त्या अनुषंगानं सखोल चौकशी करून त्याला जे जबाबदार अधिकारी असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. आणि जे कॉन्ट्रॅक्टर त्याने निष्कृत दर्जाचं काम केलं त्यांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे टोटल. भविष्य काळामध्ये दे विल नॉट एलिजिबल टू टेक टेंडर कॉपी. ओके. दुसरा एक मुद्दा आहे, कुठल्या डिपार्टमेंट तुम्ही बोलला? हे जलजीवन मिशन ना, जलजीवन मिशन कोण कोण बघते? त्या माणसाला या ठिकाणी शासनाच्या स्तरावर सन्मान मिळण्याची काही गरज नाही. आणि त्या बाबतीतलं तक्रारी केली, त्या बाबतीतला पूर्ण चौकशी करून अहवाल आणि जी कॉपी मला पण द्यायची. आणि सुरेश म्हात्रे बोलले म्हणजे काम जर चांगलं झालं असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरला त्रास द्यायचा नाही. काय म्हणतो मी? सुरेश म्हात्रेंना कोणी माननीय खासदार चुकीची माहिती पण देऊ शकतो कोणी. 4 पैकी सुद्धा जर 2 कॉन्ट्रॅक्टर जर नालायक असतील तर त्याचं नालायकाचं स्वरूप त्याचं पटवायचं. आणि भविष्य काळामध्ये अप टू व्हॉट गणेश नाईक गार्जियन मिनिस्टर ऑफ द डिस्ट्रिक्ट एक कुठलाही कॉन्ट्रॅक्टर चुकीच्या पद्धतीनं काम करेल आणि त्याला जो शेल्टर करेल त्या अधिकाऱ्यांनी इथं राहायचंच नाही, निघून जायचं. पर्यंत मी सांगतो, मी ट्रान्सफर आज फॉर ट्रान्सफर विथ युअर डिपार्टमेंट. जर इथं राहायचं असेल तर आपल्या कर्तव्याला एकदम बांधील राहून त्या ठिकाणी काम करा, हे मी प्रेमानं सांगतो. आणि मी शासकीय अधिकारी सगळे चोर असतात किंवा नालायक असतात असा माझा दावा नाही. एकदम उडदामाची कालेवर राजकारणी सगळे चिटर लुटर सगळे राजकारणी नसतात. शरद सगळे पत्रकार सुद्धा चिटर लुटर नसतात, पण असतात. पत्रकारामध्ये एबीसी ग्रेड आहेत, राजकारणामध्ये एबीसीडी ग्रेड आहेत, अधिकारी वर्गामध्ये आणि ज्युडिशरी मध्ये सुद्धा एबीसीडी ग्रेड. काय बोलतो मी? पण ते शोधायला आपल्याला नाही आणि ते कंटेम्पर कोर्ट होतो ना, लफडा होतो. काय बोलतो मी? ते बोलू शकत नाही कोणी, पण ते आहेत ना. तर माननीय खासदार सुरेशजी म्हात्रे यांनी सांगितलेल्या माझी पत्र पण येतील आणि गरज पडते सुरेश म्हात्रेंना घेऊन मी त्या जागेवर जाईन. आणि मी तुम्हाला मी फील्ड मधला आमदार म्हणजे मी मंत्री नाही किंवा कार्यकर्ता आहे, एवढी जाणीव ठेवा. एकच अध्यक्ष महोदय, इथली पीडब्ल्यूडीचे अधिकारी आहेत ना इथले जे, मला वाटतं महाराष्ट्रातले देशात 1 नंबरचे भ्रष्टाचारी असतील. सगळ्यांना पुरावा नाही साहेब, सगळेच नाही, पण काही लोक एक्झिक्युटिव्हला साहेब एक पत्र पण दिलेलं आहे. असा विषय आहे की वर्क ऑर्डर माझ्या नावाने निघतो आणि बिलं बोडके साहेबांच्या नावाने निघतात. अशी अनेक उदाहरणासहित पत्र द्या दिलं एक्झिक्युटिव्हला पत्र. त्यांचं मी त्याला साहेब विनंती केली, काय 5 तारखेला मीटिंग आहे त्याच्या अगोदर माहिती द्या. तर त्यांनी मला सांगितलं 8 दिवस लागतील, मी 8 दिवसानंतर तुम्हाला माहिती देतो. हा विषय 4-5 दिवसापूर्वी तुम्ही त्याला दिलेल्या पत्राची प्रत मला द्या, मी माझ्या कार्यालयातून ती सगळी माहिती. आणि याच्यात साहेब एक उदाहरण नाही, हे अनेक उदाहरणं आहेत की अशा प्रकारच्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि साहेब परत सांगतो, हे सगळे एवढं एक ठेकेदार एकही काम पूर्ण करत नाही, परत त्याला ठेका मिळतो. दुसरी गोष्ट, जो बिलोमध्ये भरतो साहेब, बिलोमध्ये भरल्यानंतर 25% 30% हे लोक बिलोमध्ये भरतात. बिलोमध्ये भरल्यामुळे यांना काम मिळतो आणि काम मिळाल्यानंतर 1-2 वर्ष हेच कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही आणि नंतर अधिकाऱ्यांची संगनमत करून परत जो 25% बिलो असतो तो ऍड केला जातो आणि परत 100%
रक्कम किंवा त्याच्यापेक्षा जास्त रक्कम ही तो ठेकेदार घेतो, याच्यात सगळ्यांची संगनमत आहे. तर याची आपण चौकशी करावी. सन्मान्य खासदार बस, एवढी विनंती. सुरेशजी म्हात्रे, तुम्ही उदाहरणासहित अशा प्रकारची प्रकरण संबंधित अधिकाऱ्यांना, अथॉरिटीला तुम्ही कळवा, त्याची कॉपी मला द्या. मी स्वतः त्या खात्याच्या मंत्री महोदयांच्याकडे ती तक्रार करून त्या घटकांना, आणि बाब असे की जर प्रूव्ह झालं तर being a guardian minister I have right to take action. ओके, धन्यवाद दादा. निरंजनजी डावकर.